नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न बघा, कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री कोण? तर कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री ऑप्शन नंबर 1 बघा, DK शिवकुमार. दुसरा ऑप्शन आहे सिद्धरमैया. तिसरा ऑप्शन आहे HD कुमारस्वामी आणि चौथा ऑप्शन आहे BS येडियुरप्पा. तर याचं योग्य उत्तर आहे DK शिवकुमार, हे करेक्ट उत्तर आहे. कर्नाटकचे जे याआधीचे माजी मुख्यमंत्री होते ते आहे सिद्धरमैया आणि HD कुमारस्वामीसुद्धा माजी मुख्यमंत्री आहे. BS येडियुरप्पासुद्धा माजी मुख्यमंत्री आहे. आता हे कोणत्या कार्यकाळामध्ये होते हे सुद्धा आपण बघूया. सुरुवातीला DK शिवकुमार जे आताचे मुख्यमंत्री झालेले आहे त्यांची माहिती बघूया. तर बघा, जन्म आहे त्यांचा 15 मे 1962. स्थान कुठे झालेला आहे जन्म? तर कनकपुरा, कर्नाटक येथे. प्रथम प्रमुख पद कोणते कोणते राहिलेले आहे त्यांना? तर बघा, राज्य सरकारमध्ये ते ऊर्जा मंत्री आणि गृहराज्यमंत्रीसुद्धा राहिलेले आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर बघा, HD कुमारस्वामी हे 23 मे 2018 ते 23 जुलै 2019पर्यंत ते मुख्यमंत्री राहिलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, BS येडियुरप्पा हे 26 जुलै 2019 ते 28 जुलै 2021पर्यंत ते मुख्यमंत्री राहिलेले आहे. त्यानंतर बघा, बसवराज बोईम 28 जुलै 2021 ते 13 मे 2023पर्यंत ते मुख्यमंत्री राहिलेले आहे. त्यानंतर सिद्धरमैया हे 20 मे 2023पासून तर आतापर्यंत होते. आणि आता कोण आहे? तर शिवकुमार, DK शिवकुमार हे मुख्यमंत्री झालेले आहे. ठीक आहे, कर्नाटकचे. पुढील प्रश्न पहा, केरळ राज्याने 2026मध्ये कोणत्या जीवाणूला अधिकृतपणे त्यांचा राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केले आहे? याचं उत्तर आहे बॅसिलस सबटिलस असं नाव आहे. आणि राज्य सूक्ष्मजीव घोषित करणारं पहिलं राज्यसुद्धा कर्नाटक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आतापर्यंत कोणत्याच राज्यानं आपलं राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेलं नाही आहे. तर बघा, केरळ हे अधिकृत राज्य सूक्ष्मजीव स्टेट मायक्रोबी घोषित करणारे भारतातील पहिले राज्य आहे. राज्य सरकारने बॅसिलस सबटिलिस ला अधिकृत बॅक्टेरिया हा दर्जा दिला आहे. भारतातील राज्य आणि राष्ट्रीय सूक्ष्मजीवांची यादी ही खालीलप्रमाणे आहे. तर बघा, राज्य सूक्ष्मजीव स्टेट मायक्रोबी घोषित करणारे राज्य केरळ. सूक्ष्मजीवाचे नाव काय आहे? बॅसिलस सबटिलिस. विशेष माहिती बघा, हा एक अत्यंत सुरक्षित आणि चांगला बॅक्टेरिया आहे. प्रोबायोटिक आहे. हा प्रामुख्याने माती, मानवी आतडे आणि आंबवलेल्या अन्नात आढळतो. मानवी आरोग्य, शेती आणि पर्यावरणपूरक जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील याच्या फायद्यामुळे याला हा दर्जा देण्यात आला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मानवाच्या अन्नात आढळतो ह्या आम्ल पदार्थामध्ये. ठीक आहे, आंबट जे पदार्थ राहते ना त्याच्यामध्ये आढळतो आणि या शेतीसाठी, पर्यावरणासाठी पूरक आहे. पुढचा प्रश्न पहा, जागतिक जल शिखर परिषद कोठे झाली? पहिला ऑप्शन आहे स्पेन, दुसरा ऑप्शन आहे ब्राझील, तिसरा ऑप्शन आहे फ्रान्स आणि चौथा ऑप्शन आहे रशिया. तर याचं करेक्ट उत्तर आहे स्पेन. स्पेनमधील मद्रिद या ठिकाणी ही परिषद झालेली आहे, हे लक्षात ठेवा. जर ते मद्रिद विचारू शकतात किंवा स्पेन विचारू शकतात. तर देश विचारला तर स्पेन आणि शहर विचारलं तर मद्रिद या ठिकाणी झालेलं आहे. तर बघा, स्पेनच्या मद्रिद येथे झालेल्या ग्लोबल वॉटर समिट 2026मध्ये बंगळुरू पाणीपुरवठा या सांडपाणी मंडळ जगातील अव्वल 5 जल उपयोगितामध्ये स्थान मिळवले. यांनी युटिलिटी ऑफ द इयर श्रेणीत मान्यता देण्यात आली आहे. तर लक्षात ठेवा, बंगळुरूला सुद्धा याच्यामध्ये स्थान देण्यात आलेले आहे, मान्यता दिलेली आहे. पुढील प्रश्न पहा, शासकीय रुग्णालय आणि शहरी आरोग्य केंद्रामध्ये विशेष रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे?
तर पहिलं ऑप्शन आहे मध्य प्रदेश, दुसरं ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, तिसरं ऑप्शन आहे केरळ, चौथं ऑप्शन आहे महाराष्ट्र. तर शासकीय रुग्णालय आणि शहरी आरोग्य केंद्रामध्ये विशेष रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करणारे पहिले राज्य आहे महाराष्ट्र. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. अमेरिकन इन्स्टिट्यूटच्या प्रतिष्ठित गोडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार 2026ने इस्रोच्या कोणत्या मोहिमेला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे चंद्रयान-3. तर बघा, चंद्रयान-1 हे केव्हा प्रक्षेपण केलेले आहे? तर 22 ऑक्टोबर 2008ला. त्यानंतर बघा, चंद्रयान-2 हे पाठवलेलं आहे 22 जुलै 2019ला. ठीक आहे. त्यानंतर चंद्रयान जे आपलं उत्तरसुद्धा आहे चंद्रयान-3 बघा, प्रक्षेपण 14 जुलै 2023, यशस्वी लँडिंग 23 ऑगस्ट 2023 सायंकाळी 6:04 वाजता. महत्त्वाचं बघा, ही भारताची सर्वात मोठी ऐतिहासिक उपलब्धी ठरली. याद्वारे भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केली. दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला जगातील देश आहे. लक्षात ठेवा, दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला आहे. तसेच चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारे भारत हे अमेरिका, रशिया आणि चीन नंतर जगातील चौथे राष्ट्र बनले आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे.